मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 26 नोव्हेंबर 1949 ला या देशाला एक नवं संविधान बहाल केलं गेलं। 26 नोव्हेंबर 1949 ला या देशामध्ये इथून पुढे मनुवादाचा कायदा राहणार नाही। इथून पुढे समाज व्यवस्था असणार नाही, तर गुणाधिष्ठित समाज व्यवस्था असेल। वर्ण व्यवस्थेवर आधारित समाज असणार नाही, तर गुणवत्तेवर आधारित एक नवी व्यवस्था तयार होईल। आणि इथून पुढे जात, धर्म, लिंग अशा पद्धतीने कुठलाही भेदभाव न करता एक व्यक्ती एक मत हा कायदा अंमलात येईल असं सांगितलं गेलं। त्या संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत, ज्यांनी हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, घडवला, जगवला, आपलं आयुष्य पणाला लावलं, ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे। या मंचावर उपस्थित जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, मनसेचे संदीप किरवे, त्यासोबतच कावजी जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, सभापती विठ्ठलजी लंगडे, राष्ट्रवादीचे काशीनाथ कोरडे, काँग्रेसचे श्री रामदास धांडे, या मंचावर उपस्थित इगतपुरी नगर परिषदेसाठी निवडणुकीला उभे असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार, नगर परिषद पदाच्या उमेदवार सौ शुभांगी दळवी, नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार सतीश प्रभाकर यादव, लंका रामदास कामडी, नंदकुमार विठ्ठलराव भोंडे, हसीना जाकीर खान, बाळू दशरथ कवडे, शरद निवृत्ती बांबळे। जरा तुमचे चेहरे कळू देत। सतीश प्रभाकर यादवजी कुठे आहेत? सतीशजी हा जरा या पुढे, जरा लोकांना चेहरा कळू देत। हा सतीश प्रभाकर यादव, लंका रामदास कामडी, नंदकुमार विठ्ठलराव भोंडवे, हसीना जाकीर खान, हसीना जाकीर खान, हा बाळू दशरथ कवटे, शरद निवृत्ती बांबळे, विष्णू भीमराव, ताई बसा बसा, विष्णू भीमराव डावखर, कुठे गेले डावखर? हा हा हा, तू उमेदवार आहे का रे दादा? ए दादा तू उमेदवार आहे का? हो ना बाजूला, मग येऊ दे ना त्यांना। उमेदवार नसणारे नका ना गर्दी करू। हा सुरेखा दिनकर चंद्रमोरे, भूषण प्रभाकर जाधव, शहराध्यक्ष आहेत आमचे, खान परवीन आसिफ, बसा बसा बसा, वैष्णवी समीर यादव, रत्नाबाई विजय जाधव, रत्नाबाई विजय जाधव, भराडे गणेश वैजनाथ, हा माया अनिल बागुल, राजेंद्र शांतीलाल पंचारे, मंगलताई संजय भरीत, पूनम किरण भोईर आणि ज्ञानेश्वर नानासाहेब रायकर हे सर्व उमेदवार या सभेसाठी परिश्रम घेणारे आयुष्यमान जयंतजी दिंडे, ऋषी वर्मा, सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी, भावांनो आणि बहिणींनो, मी म्हटलं की आज संविधान दिवस आहे आणि संविधान दिनाच्या दिवशी, ज्या दिवशी कायदा निर्माण झाला, ज्या दिवशी या देशाला कायद्याचं पुस्तक बहाल झालं आणि सांगितलं गेलं की इथून पुढे नवी व्यवस्था येणार आहे, पुढे 26 जानेवारी पासून ती नवी व्यवस्था आली आणि म्हणून आपण त्याला प्रजासत्ताक म्हटलं। राजसत्ता गेली आणि प्रजासत्ताक आली, लोकशाही व्यवस्था आली, प्रजेचं राज्य असेल असं सांगितलं गेलं
पण सध्या ती लोकशाही व्यवस्था आहे का? त्या लोकशाहीला नख लावायचा प्रयत्न कुणी करत आहे का? नगर परिषद निवडणूक 2025 इगतपुरीमध्ये नगर परिषदेची निवडणूक लागली. निवडणुकीचं बिगुल वाजलं. उमेदवारांची लगेच पळापळ सुरू झाली. इकडून तिकडे तिकडून इकडे अशी सगळी पळापळ सुरू झाली. काहींना असं वाटलं की नाही आता भाजपमध्ये गेलो तर आपण कदाचित निवडून येऊ शकू. याचा अर्थ भाजप फार पुण्यवान आहे म्हणून त्यांना वाटलं का? भाजपने फार कामं केली आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं वाटलं का? भाजपची माणसं अत्यंत साधू पुरुष संत पुरुष आहेत म्हणून आपण निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटलं का? नाही. आपण भाजपमध्ये गेल्यावर निवडून येऊ शकतो असं त्यांना वाटतं. कारण त्यांना कल्पना आहे, त्यांना असं वाटतं की निवडणूक आयोग आमचा घरगडी आहे आणि निवडणूक आयोग वाटेल ते करू शकतो भाजपासाठी, त्यामुळे भाजप मॅनेज करू शकते. आता भाजप मॅनेज करू शकते असं मी म्हटल्यानंतर काही म्हणतील असं कसं काय बाबा, मागे भाजपचं कार्यालय आहे. अरे आपल्याला नाद आहे, इलाका तुम्हारा और धमाका हमारा. आपल्याला लोकांच्या इलाक्यात घुसून बोलायला आवडतं. आता राजे हो, साधं गणित बघा. इथं ऊन लागत आहे, तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात. 3 दिवसापूर्वी गडचिरोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. बघा हा, आज संविधान दिवस आहे आणि कायदा या लोकांनी काय पद्धतीने कायद्याचे धिंदवडे काढायला सुरुवात केली. तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात, तुम्हाला मांडव असला पाहिजे आणि तुम्ही सावलीत बसलं पाहिजे असं आम्हालाही फार वाटतं. पण परमिशन आयोग देत नाही. पण त्याच वेळेला चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या सभेत असं सांगतात, हे ठाकरे मांडव टाक, टेन्शन घेऊ नको, चल एक पडदा 50 रुपयाचा लावून टाक. काय बोलायचं माझ्या मी बोलतो, राज्याला उत्तर द्यायला मी बसलोय ना वर, मी उत्तर देईल. आयोगाला काय सांगायचं ते मी सांगेल. काय बावनकुळे, आयोगाला मी सांगेल म्हणजे काय? आयोग म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या घरातला चहा पाणी देणार असतो ना, एखादा घरात एक चहा पाणी करणारा माणूस असतो आणि त्याला पण सांगतो, ए रामू 2 चाय ला रे. असं 2 चाय ला रे म्हटल्यासारखं तुम्ही करताय काय? काय पद्धतीनं इथं कायदा कशा पद्धतीने वाकवला जातो. त्यांच्या ज्या चित्रविचित्र माहिती ते सोडून द्या, त्याच्यावर तर आपण आपली जीवच खराब करू नये, सोडूनच द्यावा तो विषय. गुलाब पाटील काल असं म्हणाले की आपल्याकडे नगर विकास खाते, आपल्याकडे चिकार पैसे, 1 तारखेला झोपू नका, घराच्या बाहेर थांबा, लक्ष्मी येणार आहे. अरे कशी येणार आहे दादा, कशी येणार आहे? आपल्याकडे नगर विकास खातं आहे म्हणजे काय? अरे नगर विकास खातं हे नगरांचा विकास करण्यासाठी असतं. नगर विकास खातं हे इगतपुरी सारख्या नगरांचा विकास करायचा असतो. नगर परिषदेची निवडणूक आहे, काय इगतपुरीचा विकास आहे बरं? पण इगतपुरीच्या विकासावर बोलायचं नाही, त्यांना नगरांचा विकास करायचा नाही. आपल्याकडे नगर विकास खातं आहे, आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकतो. आता हे तुम्ही ठरवायचं. भाजपा एक नवी संस्कृती आणू पाहते. भाजपा पगारी मतदार तयार करू पाहते. ते म्हणतात आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीचा फायदा झाला. होय, तुम्हाला लाडक्या बहिणीचा फायदा झाला. बहिणींनी कॅल्क्युलेशनच केलं नाही. बहिणी खुश, महिन्याला 1,500 येतात. मला कल्पना आहे 1,500ची रक्कम फार मोठी असते. गोरगरिबासाठी 1,500 फार मोठी रक्कम आहे. पण माया हो, विचार करा, महिन्याला 1,500 रुपये, वर्षाचे किती झाले माय? 18,000 रुपये झाले, है की नाही? आता विचार करा, वर्षाला तुम्हाला 18,000 रुपये द्यायचे. पण इकडं तुमचं जे पोरग शिकायला लागले ना, त्याला लाख रुपये शाळेला लागतायत. तुमचं जे शिकून मोठं झालेलं पोरग आहे ना, त्याला नोकरीच नाहीये. तुमच्या नवऱ्याचा जो पगार आहे त्याच्यात वाढच नाहीये. महागाई आकाशाला भिडलेली आहे. वर्षाला 18,000 रुपये चांगले की महिन्याला 18 ते 25,000 रुपयाची नोकरी चांगली? तर महिन्याला 18 ते 25,000ची नोकरी चांगली. भाजप तुम्हाला नोकरी देत नाही, भाजप तुम्हाला रोजगार देत नाही. भाजप तुम्हाला एक प्रलोभन दाखवतं की वर्षाकाठी 18,000 रुपये देऊन आम्ही माणसं विकत घेऊ शकतो, आम्ही ठेकेदारी पद्धतीनं यांना गुलाम समजतो आणि आम्ही गुलामांकडून काम करून घेऊ शकतो. आता हे आपल्याला कळलं पाहिजे गणित, की ते आपल्याला काय पद्धतीने चुना लावतायत. इकडे अजून एक चुना लावायला माणूस बसलेला आहे तुमच्याकडे.
नाव आहे गिरीश महाजन. महाजनांना असं वाटतंय की ते फार मोठे राजकारणी आहेत, पण महाजन राजकारणी वगैरे अजिबात नाही. अरे तिकडे एक दोन जर गाड्या तुम्ही आडव्या लावल्या तर या गाड्या येणार नाहीत. नंतर बघता येईल की पोलिसांचं काय ते. तिकडच्या बाजूला आडव्या गाड्या लावल्या की होऊन जाते, इकडे एक दोन गाड्या आडव्या लावल्या की होऊन जाते. गिरीश महाजनांना असं वाटतं की ते फार मोठे राजकारणी आहेत आणि राजकारणातलं त्यांनाच जास्त कळतं. गिरीश महाजनांना राजकारणातलं कळत नाही. गिरीश महाजनांना ठेकेदारी आणि कमिशन मधलं जास्त कळतं. कमिशन एजंट कसे तयार करायचे, कमिशन कसं खायचं, कमिशन कसं मारायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये कपात कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी महाजनांना कळतात. महाजन उत्तम इव्हेंट मॅनेजर आहेत. महाजनांना इव्हेंट मॅनेजमेंट कळतं. त्यामुळे देवेंद्रजींच्या पक्षात कुणी कमी जास्त आहे, कुणाच्या फायली आहेत, त्या फायली कशा काढायच्या, त्या फायली काढून त्यांना ब्लॅकमेल कसं करायचं, आधी त्याला पापी म्हणायचं आणि मग पापी माणसाला आपल्याकडे घेतल्यावर तोच कसा शुद्ध चारित्र्याचा आहे हे आपण जाहिरात देऊन कसं सांगायचं, हे गिरीश महाजनांना चांगलं कळतं. मग अशा गिरीश महाजनांच्या माध्यमातून नाशिक असेल, इगतपुरी असेल, इथली काही माणसं त्यांनी फोडाफोडी केली. काय फरक पडतो? इथूनही काही लोक फुटली, काय फरक पडतो? खरं तर त्यांची नावं पण घ्यायची इच्छा नाही, कारण ही ती सगळी माणसं आहेत की जी माणसं कदाचित जर त्यांच्या काही फायली नसत्या, कदाचित त्यांनी जर गैरमार्गाने माया कमवलेली नसती, 2 नंबरचा पैसा नसता, त्यांच्याकडे कुठल्या फायली नसत्या, तर ते घाबरले नसते, ते हल्ले नसते, ते एका ठिकाणी थांबले असते. ते ज्या अर्थी हल्ले, ते ज्या अर्थी पळाले, त्या अर्थी त्यांच्या फायली होत्या. आता या सगळ्या फायली आधी दिसतात आणि प्रवेश केल्यावर दिसत नाहीत, म्हणजे लोकांना लुटायलाच बसलेली सगळी माणसं ही. बरं, अशा सगळ्या माणसांना घेऊन मूळ भाजपाईंना तिकीट मिळतं का? म्हणजे मी सहज म्हटलं की भाजपमध्ये आता ज्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या कोणी उमेदवार असतील, या उमेदवार मूळ भाजपाई आहेत का? ते म्हटले नाही, या मूळ भाजपाई नाहीयेत, या इकडच्याच पक्षातल्या होत्या. मग मूळ भाजपाईंनी काय आयुष्यभर सतरंजाच उचलायच्या काय? म्हणजे भाजपच्या लोकांना इरस नावाची गोष्ट नाही का? आमच्या मराठवाड्याच्या भाषेत याला इरस म्हणतात, चाड म्हणतात. इरस, चाड, स्वाभिमान नाही का? की अरे तुमच्या डोळ्या देखत माणूस काँग्रेसमधून येतो, शिवसेनेतून येतो, माणूस राष्ट्रवादीतून येतो आणि इथं उमेदवारी हातात घेतो आणि भाजपची माणसं फक्त या साहेब सतरंजी टाकली, या साहेब झाडून काढले, दुसरं काहीच करत नाही. तो हे असे सतरंजी टाके लोक तयार करायचे. असं का? असं का? कारण भाजपकडे नेतृत्व करण्याची क्षमता असणारी माणसं नाही. भाजपला लोकांची पोरं मांडीवर घेण्यात आणि तीच खेळवण्यात जास्त रस आहे. दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यायची आणि ती खेळवायची. मुळात भाजपने नेते कधी घडवले? देवेंद्र फडणवीसांचा पॅटर्न फार वेगळा आहे वगैरे म्हणतायत. बरोबर आहे, फडणवीसांचा पॅटर्न वेगळाच आहे. कारण फडणवीस नेते घडवत नाही, फडणवीस पक्ष वाढवत नाही. बघा, हा देवेंद्र फडणवीसांचा पॅटर्न अतिशय वेगळा आहे. ते नेते घडवत नाहीत, ते पक्ष वाढवत नाहीत, ते डायरेक्ट पक्ष फोडतात. त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. नागपुरी पॅटर्न आहे त्यांचा, रेशीम बागेतला. ते डायरेक्ट पक्ष फोडतात. आणि असा पक्ष फोडणारा माणूस जो नेते घडवू शकत नाही, जो आपल्याच पक्षातल्या नेत्यांना संपवायची कामं करतो, मग कधी मुरलीधर मोहोळला संपवलं जातं, कधी पंकजा मुंडेला, कधी विनोद तावडेला, कधी सुधीर मुनगंटीवारांना, तर कधी चंद्रशेखर बावनकुळेला. त्यातली त्यात चंद्रशेखर बावनकुळे आता माफीचा साक्षीदार झाले. ह्या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस इथल्या लोकांच्या प्रश्नांचा विचार कधी करणार? जो माणूस अहोरात्र मुख्यमंत्री पदाच्या त्या सिक्युरिटीने पछाडलेला आहे, ज्या माणसाला अहोरात्र माझी मुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणी काढून घेईल का, जो काढून घ्यायचा प्रयत्न करेल मी त्याला संपवायचा प्रयत्न करेल, यासाठी कटकारस्थान करत राहतोय, असा माणूस राज्याचे प्रश्न कधी सोडवणार आहे बरं? असा माणूस राज्यातले महत्वाचे प्रश्न तर सोडच, कारण राज्यातला महत्वाचा प्रश्न काय आहे? आज घडीला राज्यातला महत्वाचा प्रश्न आहे गुन्हेगारीचा.
कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा. खरंच नाशिक जिल्ह्यामधले मटके जुगार बंद झालेत का? हातवटी बंद झाली का? उगा आपलं काहीतरी सोशल मीडियाला रील फिरवल्या म्हणजे होतंय होय? इगतपुरीमध्ये किती जुगार मटक्याचे अड्डे असतील बरं, आणि किती हातभट्टे असतील, किती बार असतील, काय पोलीस करतात आणि काय कायद्याचा बाले किल्ला आहे इथं. ड्रग्सच्या विषयावर 3 वर्ष झालं मी लढतीये, आणि भाजपने काय केलं? ड्रग्स प्रकरणात आरोपी असणारा धाराशिवचा माणूस, त्याला भाजपने प्रवेश दिला. भाजप हिंदुत्वाच्या मोठ्या गप्पा मारतीये. खरंच हिंदुत्व कळतंय यांना? हिंदुत्व हा भाजपसाठी मार्केटिंगचा आणि अजेंडाचा विषय आहे. फक्त आणि फक्त मार्केटिंग अजेंडा करते. हिंदुत्व हा त्यांच्यासाठी श्रद्धेचा विषय नाही. तो जर विषय असता तर पालघर साधू हत्याकांडातला आरोपी काशीनाथ चौधरीला भाजपने प्रवेश दिला नसता. भाजप काशीनाथ चौधरीला प्रवेश देऊ शकते, याचा अर्थ भाजप काहीही करू शकते. भाजपला हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही. मग ड्रग्सचा प्रश्न राज्यातला आहे, त्या प्रश्नावर भाजपची भूमिका की भाजप ड्रग्सच्या आरोपींनाच प्रवेश देते. काय महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षिततेचा प्रश्न फार मोठा आहे. 3 वर्षाचं लेकरू सुरक्षित नाही, 70 वर्षाची आजी पण सुरक्षित नाही. माया हो, तुम्ही विचार करा की एक मी शाळेत जाताना मला आठवतं की आई आमची वेणी फणी करून द्यायची, शाळेत दप्तर द्यायची, आम्ही उड्या मारत जायचो. आजी सांगायची, गल्लीतल्या 1-2 पोरांना सांगायची, अय पोरहो, लेकराला माझ्या मेन रोड ओलांडावा लागतो रे, येताना लेकराला घेऊन या. आणि पोरं सुरक्षितपणे लेकराला घेऊन यायचे. आता परिस्थिती काय आहे? आता स्कूल बस येईपर्यंत आई थांबते बस जवळ, लेकराला बस मध्ये चढवते, आणि शाळेतून बस परत येताना बसच्या आधी आई येऊन थांबते. किती असुरक्षितता आहे. काय लेकरांची सुरक्षितता राखली यांनी? 3 वर्षाच्या लेकराला तुम्ही सुरक्षितता देऊ शकत नाही, आणि लाडक्या बहिणीच्या गप्पा मारता. लाडक्या बहिणी नाही, सुरक्षित बहिणींची जास्त गरज आहे. पण बहिणी सुरक्षित कुठे आहेत आणि बहिणींची लेकरं तरी सुरक्षित कुठे आहेत? याच्यावर फडणवीस काम करत नाहीत, याच्यावर भाजप काम करत नाही. भाजपला वेळ नाही, कारण पक्ष कुणी फोडायचे, माणसं कुणी फोडायची, ठेकेदारीतनं कमिशन कुणी कमवायचं, ही कामं जास्त महत्वाची आहेत त्यांच्यासाठी. बिल्डरच्या घशात सगळ्या जमिनी चालल्यात, सगळ्या जमिनी बिल्डरच्या घशात. इकडे अशोका नावाचा बिल्डर 500 एकर जमीन घेतली त्याने. 500 एकर जमिनीमध्ये पठ्ठ्यात इकडे रिसॉर्ट आणि सगळं उभं करतोय. काय गोरगरिबांच्या जमिनी राहिल्या आणि काय गोरगरिबांना मिळालं? अरे तुमच्या जमिनी तुमच्याकडून चिंचोक्याच्या भावात घेतल्या त्यांनी, आणि सोन्याचा भाव करून त्याच्यामध्ये ते धंदा कमावतील. त्यांना धंदा कमवून देण्यासाठी त्यांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी कोण देईल? त्यांना त्या कामासाठी बँकेचं लोन असेल किंवा वीज बिलातली सबसिडी असेल, देईल कोण? पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपा. आणि तुम्ही गरीब माणसं मात्र मरा इथं टॅक्स भरू भरू. तुम्ही रोड टॅक्स भरा, तुम्ही पाणीपट्टी भरा, तुम्ही नळपट्टी, तुम्ही लाईट बिल, तुम्ही सगळं भरा, पण तुम्हाला काहीच मिळणार नाही. का? कारण ह्या सगळ्यांकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे त्यांना? मग बाण चोरलेल्याकडे वेळ आहे का? त्याच्याकडे वेळ आहे. त्याचं प्रॉब्लेम बिचाराचा असं झालाय की आसमान से गिरे और खजूर में अटके. त्याचं लय बेकार, एवढा अवघड जागचं दुखणं आहे, सहन बी होईना, दाखवता बी येईना. त्याचा प्रॉब्लेम असा झालाय की गेलं तर खरं, पण आता तिथं कोण ऐकूनच घेईना. या सगळ्या पक्ष फोडाफोडीचा शिल्पकार अमित शाह. त्या अमित शहाने पण सांगितलं, सारखं सारखं रडत यायचं ना रे. आता काय करायचं? बघा, राज्य कुणाच्या भरोशावर आहे? हे राज्य कुणाच्या भरोशावर आहे? ही जनता कुणाच्या भरोशावर आहे? ही माणसं कुणाच्या भरोशावर आहेत? आज संविधान दिवस आहे, हा कायदा कुणाच्या भरोशावर आहे? काय काय खरंच आपल्याला न्याय मिळतोय? काल परवा अजित दादा म्हटले, लोक हो चांगला माणूस निवडा म्हटले, घोटाळेबाजांना मत देऊ नका. कोण म्हटलं? बघा, अजित दादा म्हटले. काय संविधान दिनाच्या दिवशी मला खरंच जोक करायची इच्छा नाही, पण अजित दादा म्हटले घोटाळे करणाऱ्यांना मत देऊ नका, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या माणसांना मत द्या. अरे काय धंदे! अशा लोकांकडे पैसे आहेत,
ते पैसे निवडणुकीत नक्की खर्च करतील. निवडणुकीत पैसे ते द्यायला काय अडचण आहे. आता ते समजा त्यांनी जर 25% आता निवडणुकीत टाकले तर अगदी चक्रवाढ व्याजासकट दाम दुप्पट योजनेने ते पुढच्या 1 वर्षात वसूलही करू शकतात. जसं म्हटलं की आता अशोका बिल्डर सारख्या माणसाला जर एनओसी परवानग्या सगळं पाहिजे असेल, खटा इथल्या नगराध्यक्षाने देऊन टाकायची परवानगी, एनओसी सगळं देऊन टाकायचं. लोक म्हणतील अरे बापरे ताई तुम्ही दिलेले मुद्दे सोडून द्या हो, त्याच्यापेक्षा लय मोठे मुद्दे आहेत इथे. काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण केलं जातंय दादा हो. नगरसेवक म्हणजे काय असतो, नळ. अरे ही बस काय मुद्दाम येते का? ही तिसऱ्यांदा बघितली मी बस येताना, एकच नंबरची बस आणि तिसऱ्यांदा बघितली मी. मुद्दाम करतायत का ये जा हा? चौथ्यांदा आली तर फोडेल रे बस. नाटक लावलंय नुसतं. दादा हो, नगरसेवक या शब्दाचा अर्थ, नगर शब्दाचा अर्थच नळ, गटार, रस्ते याची काळजी घेणारा माणूस. नळ, गटार, रस्ते या गोष्टी खरंच इथं उपलब्ध आहेत का? मी एक नक्की सांगू शकते, कदाचित आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे पैसे नसतील वाटायला, पण या माणसांकडे प्रचंड विश्वास आहे तुम्हाला देण्यासाठी. ही माणसं तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध होऊ शकणारी माणसं आहेत. ही माणसं अत्यंत प्रामाणिकपणे लढणारी आणि इथल्या माणसांचे प्रश्न समजून घेणारी माणसं आहेत. या माणसांमधला एकही माणूस मला यांचे चेहरे बघितल्यावर ना याच्यातला कुणी मला ठेकेदारीतला वाटतोय, ना बिल्डर वाटतोय, ना काही वाटतोय. ही साधी सरळ माणसं आहेत जी रोजच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या समस्या ज्यांना माहिती आहेत आणि त्या समस्यांशी झटतात. या इगतपुरीमध्ये पाण्याची समस्या, आम्ही पाणीपट्टी भरतोय खरं, एवढं सगळं म्हणजे जवळपास 12-13 छोटी धरणं, जवळपास 4 ते 6 मोठी धरणं, एवढं सगळं असून धरण उशाला आणि कोरड घशाला आपली अशी अवस्था. पाणी आपल्याला नाहीच आहे. पाणी मिळेल असं सांगत होते, पण अजूनही पाण्याची व्यवस्था नीटशी होत नाहीये. काय तुमच्या नगर विकास खात्याचं आम्ही काय करायचं त्याचं? तुमचा नगर विकास खातं हे इलेक्शन मध्ये फक्त पैसे वाटण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, पण त्या नगर विकास खात्याच्या मार्फत जर इगतपुरीचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नसेल तर उपयोग काय त्याचा? असून अडचण नसून खोळंबा करायचं काय त्याचं? आम्ही माय मावल्यांनो, हे याचसाठी मांडणी आहे की इगतपुरी जी संबंध देशभरात आणि देशाच्या बाहेर ज्या इगतपुरीचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं, जिथं पवित्र विपश्यना केंद्र चालतं, या विपश्यना केंद्राच्या परिसरात जिथं माणूस सहज जरी वावरला तरी कितीतरी सकारात्मक ऊर्जा घेऊन बाहेर पडतो, या इगतपुरीमध्ये किती उद्योगधंदे आले पाहिजे. ज्या इगतपुरीला एक फॉग एरिया म्हणून संबोधलं जातं, निसर्गाचं वरदान आहे. इथे पर्यटन किती विकसित झालं पाहिजे, पण पर्यटन विकसित करण्यासाठी जागा कोण घेतोय तर गुजराती घेत आहेत आणि त्यांचे रिसॉर्ट्स उभे राहत आहेत. इथला माणूस मात्र हद्दपार होतोय. इथली जी मूळ लोकसंख्या आहे ती मूळ लोकसंख्या बाहेर जाते. मूळ इगतपुरीकर निर्वासित होत आहेत, ते बाहेर निघून जात आहेत. काय तरीही आपल्याला निर्णय घ्यायचा नसेल का? या सगळ्यांवर एक पर्याय असू शकतो, तो म्हणजे मशालीचा. ही मशाल पेटू शकते. ती मशाल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. लक्षात घ्या, इगतपुरीकरांच्या काळजात ज्यांनी बाण अक्षरशः घुसवला, रक्तबंबाळ केलं, त्यांच्या घडीकडे बघण्याच्या नादात इगतपुरीकरांचे पाक 12 वाजले. अशा लोकांच्या सोबत आणि अजून एक बरं का, जिथं खूप चिखल असतो ना तिथंच कमळ वाढतंय बरं का. तुम्हाला चिखल कमी करायचा असेल म्हणजे चिखल कमी केला की आपोआप कमळ सुद्धा मारतात. चिखल कमी करावा लागेल. हा चिखल इथल्या जाती धर्माचा आहे. इतका जाती धर्माचा चिखल करून टाकला. हा मुसलमानाचा आहे, तो दलिताचा आहे, तो अमुक आहे, तो ढमुक आहे. हे असं जाती धर्मांमधलं विभाजन, याच्या पलीकडे भाजप काहीच करू शकत नाही.
भाजपचा एकही नेता विकासावर बोलू शकत नाही. भाजपचा एकही नेता इथले जे मूळ प्रॉब्लेम आहेत त्यावर बोलत नाही. भाजपचा माणूस फक्त आणि फक्त हा हिरवाय, तो भगवाय, हा निळाय, तो पारवाय, तो पिवळाय, रंगारंगांचं राजकारण करण्यात जी लोक माहीर आहेत अशा लोकांपासून सावध राहण्याची आणि खऱ्या अर्थानं एक अत्यंत ठाम भूमिका घेण्याची गरज आहे. योगायोगाने ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या आधी त्यांना शासन प्रशासनाचा अनुभव आहे, त्या याच्या आधीही नगराध्यक्षपदी राहिलेल्या आहेत, त्यामुळे त्या अजून चांगलं काम करू शकतात. आमचे राजूभाऊ पंचारे सारखे अत्यंत निष्ठावान आणि कडवट शिवसैनिक जे आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा की शिवसेना अशाच लोकांच्या मुळे आहे. होय, काल अजितदादा सुद्धा म्हणत होते की उद्धव ठाकरे आणि शिवसेनाच महाराष्ट्राला आधार देऊ शकते. हे कालचंच त्यांचं स्टेटमेंट आहे. आता अजितदादा हे मान्य करतात राव. विरोधक म्हणतायत की शिवसेना कुणाची, तेवढे उद्धव साहेबांची. मुंबईला कोणी सगळ्यात जास्त जपलं सांभाळलं तेवढे उद्धव साहेबांनी. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम इतकाच आहे की ऐन निवडणुकीच्या काळात भाजपाने जी पगारी मतदार तयार करण्याची एक अत्यंत गलिच्छ पद्धत सुरू केली, ती पद्धत जरा बंद करावी लागेल. आज संविधान दिनाच्या दिवशी समजून घ्यावं लागेल की मत ही दानात द्यायची गोष्ट नाही. मतदान असा शब्द कुठेच संविधानात नाही. संविधानात मताधिकार शब्द आहे. कारण दान असं असतं की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये, मेंदूला तर नाहीच नाही. पण मत अशी दानात द्यायची गोष्ट नाही. मत हा सजगपणे बजावायचा अधिकार आहे. तो विचार करून अधिकार बजावायचा आहे की काय हा माणूस आमच्या कामाला पडू शकतो का. समजा आमच्याकडे एखादा माणूस 30-35 वर्ष राहिला, इथं सगळं भोगलं, खाल्लं, मिळवलं, सगळं कमवलं, सगळं गोळा केलं आणि एखाद दिवशी डबोलं उघडं पडायला लागलं म्हटलं की तो तिकडे जातो. मग असा 30-35 वर्ष राहिलेला तुम्हाला जर कुणाला असं वाटत असेल ना की ताई नाव का घेत नाही, तर अशा किटल्या जर खूप अशा गर्मीनं तडतडायला लागल्या तर अशा सगळ्या कार्यकर्ते खबरे सगळे या सगळ्यांची यापैकी एकाचीही मी अजिबात माफी मागणार नाही. मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली अजिबात नाही. मी माफी मागणार नाही. मी ठामपणे सांगते की होय, मी उद्धव साहेबांच्या सोबत उभी आहे. होय, या महाराष्ट्रामध्ये भलेही संख्या कमी असेल पण लक्षात घ्या कधीही वाईटाची संख्या जास्त असते पण चांगल्यांची संख्या कमी असली तरी विजय त्यांचाच होतो. पांडव 5च होते पण 100 कौरवांना भारी होते. मला कल्पना आहे की दारूच्या आणि बिअरच्या जाहिराती चिकार असतात. तूप ओरडून ओरडून विकावं लागतं पण तूप शरीराला जास्त गुणकारी असतं. मला कल्पना आहे की माझे हे सगळे उमेदवार जे मध्यमवर्गीय आहेत, जे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि जे इगतपुरीच्या मातीशी इमान राखणारे आहेत. कारण असे कित्येक उमेदवार त्यांनी दिले जो कुणी इगतपुरीच्या बाहेर राहतोय, कुणी नाशिकला राहतोय, कुणी इकडे तिकडे राहतोय, कुणी मुंबईहून येऊन जाऊन करतोय, कुणी ठाण्याहून येऊन जाऊन करतोय. पण ही सगळी माणसं जी इगतपुरीच्या मातीशी इमान राखणारी आहेत अशा सगळ्या माणसांना येत्या 2 तारखेला मंगळवारी आपला आशीर्वाद द्यावा आणि मशाल, तुतारी, हाताचा पंजा या निशाणीवर शिक्कामोर्तब करत खऱ्या अर्थाने आजचा संविधान दिवस आपला सार्थकी लागेल याचा संकल्प करावा. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.